मुंबई महापालिका निवडणुकीनंतर भाजपमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांची खुर्ची धोक्यात असल्याची चर्चा आहे. दिल्लीतील पक्षश्रेष्ठी त्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याची माहिती समोर येते. मुंबई महापालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी अमित साटम यांच्यावर होती. केंद्र आणि राज्यात सत्ता, मोठा आर्थिक बळ आणि संघटनात्मक ताकद असतानाही भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. 227 जागांपैकी भाजपने 138 जागा लढवल्या, मात्र 100चा आकडा गाठता आला नाही. 2017 मध्ये भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या, तर 2024 मध्ये फक्त 89 जागा, म्हणजेच अवघ्या 7 जागांचीच वाढ. मराठी मतांचे एकत्रीकरण भाजपला 100 जागांपासून रोखणारं मुख्य कारण ठरल्याचं बोललं जातंय. स्थानिक भाजप नेते या अपयशासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जबाबदार धरत आहेत. शिवसेनेने लढवलेल्या 90 पैकी केवळ 29 जागांवर विजय मिळवला. मुंबई एक हाती जिंकण्याचं भाजप शिवसेना युतीचं स्वप्न भंगलं आणि महायुतीतील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येताना दिसत आहेत. राज्यातील 29 महापालिकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी मुंबईतील निकालामुळे भाजपच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आता अमित साटम यांच्यावर दिल्ली काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.